कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पंचांच्या एका चुकीमुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान आहे ना. पंचांनी जर असंच जर खेळाडूवर अन्याय करत राहिले किंवा चुकीचा निर्णय देत राहिले तर येणाऱ्या भविष्य काळात येणाऱ्या पिढीला त्याचे खूप मोठं नुकसान आहे. शिवराजने पंचांना लात मारली, हे टोकाचं पाऊल शिवराजने का उचललं, ही वेळ का आली त्याच्यावरती? हो, शिवीगाळ झाली म्हणून तर मी टोकाचं पाऊल उचललं. टोकाचं पाऊल उचललं. मात्र ज्या पंचांनी निकाल दिला, संपूर्ण महाराष्ट्राने तो निकाल बघितला, त्या पंचांवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही की त्यांची चौकशी नाही. कुठं मनामध्ये खंत आहे? खंत आहे 100%. संघटना त्यांना पाठीशी घालते. कुस्तीचा आखाडा हा राजकीय आखाडा होतोय का? तर त्या पंचांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या भविष्य काळात की मी जे काल हे कृत्य केलं इथनं पुढे ही असंच कृत्य होत राहील आणि याच्यात काही पण होऊ शकतं, घडू शकतं. नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय कोकणातलं सर्वात नंबर 1 चॅनल माझे कोकण. खरं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये जवळपास 800 पेक्षा अधिक पैलवानांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एवढी देखणी होती की या स्पर्धेचं नियोजन हे देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर ह्या स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असताना फायनलचा रिझल्ट हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला पेचात टाकणारा होता. कारण फायनलची लढत ही शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये होती. पण जो पंचांनी जो निर्णय दिला, या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. ती म्हणजे हा निर्णय एवढ्या लवकर पंचांनी दिला कसा. या संपूर्ण निर्णयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज दादा राक्षे. दादा, माझे कोकण मध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. दादा, थेट प्रश्नांकडे येऊया. जो सदर विषय झाला, जी सदर घटना घडली, या घटनेचा तुला पश्चाताप होतोय का? त्या घटनेचा पश्चाताप म्हणजे आता कसं आहे, पंचांच्या एका चुकीमुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान आहे ना. आणि पंचांनी जर असंच जर खेळाडूवर अन्याय करत राहिले किंवा चुकीचा निर्णय देत राहिले तर येणाऱ्या भविष्य काळात येणाऱ्या पिढीला त्याचे खूप मोठं नुकसान आहे आणि खेळाडूचं पण या ठिकाणी बहुत मोठं नुकसान होणार आहे. खूप मोठं नुकसान होणार आहे. एकीकडे कुस्ती संघटना असतील, त्यांच्या अध्यक्षीकडे सांगतात की आम्ही या विषयावरती 7 दिवसानंतर उत्तर देऊ. काल मीडियामध्ये त्यांनी देखील ट्रायल झाली तेव्हा ते बोलले की ते स्वतःही राष्ट्रीय खेळाडू राहिलेले आहेत. त्यांना देखील कुस्तीची शपथ घ्यायला सांगितली होती, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कुस्ती शपथ या ठिकाणी घेतली नाही. त्यांनी थेट आपण नाही तर आपण 7 दिवसानंतर तुम्हाला याची उत्तर देऊ. हे उत्तर योग्य आहे? हा जो त्यांनी जे उत्तर दिले तुम्हाला पटणार उत्तर आहे? त्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले उत्तर. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे की तुम्हाला शपथ घ्यायला सांगितली की ज्या लाल मातीने तुम्हाला घडवले, ज्या लाल मातीशी तुम्ही निगडीत आहे आणि तुम्ही स्वतः सांगताय की मी राष्ट्रीय खेळाडू आहे. बाबा, राष्ट्रीय खेळाडू आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही शपथ घ्या आणि तुम्ही वैयक्तिक सांगा तुमचं मत. बरोबर आहे. की ही कुस्ती वर अन्याय झालाय की किंवा ही कुस्ती चितपट झाली का नाही, त्यावर तुमचं वैयक्तिक मत काय. तर तुम्ही वैयक्तिक मत सांगायचं सोडून तुम्ही संघटनेशी हे करा आणि लेटर बनवून द्या आणि मग आम्ही 7 दिवसांनी त्याचा निर्णय दे. तुम्हाला प्रश्न काय विचारला? तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू आहे ना, त्या राष्ट्रीय खेळाडूच्या जसे तुम्ही राष्ट्रीय खेळाडू स्वतःला समजून घेता ना, त्यानुसार त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या ना तुमचं वैयक्तिक. आणि ते जनतेने सगळं काल मीडियाद्वारे पाहिलेले लाईव्ह. एकीकडे मीडियामध्ये शिवराज सगळे विषय चालू होता की शिवराजने पंचांवरती कॉलर उचलली, शिवराजने कॉलर पकडली, शिवराजने पंचांना लात मारली. हे टोकाचं पाऊल शिवराजने का उचललं, ही वेळ का आली त्याच्यावरती? मी वारंवार त्यांच्याकडे विनंती करत होतो की तुम्ही हा जो निर्णय दिला हा चुकीचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो निर्णय एकदा व्हिडिओ मार्फत चेक करा आणि त्यानुसार तुम्ही तो डिसिजन घ्या आणि तो जो डिसिजन घेईन तो मला मान्य आहे. मी वारंवार त्यांच्याकडे सारखी वारंवार जर मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही आम्हाला जर टाळाटाळ करताय आणि खालून मला गलिच्छ भाषेत बोलणं जाते, मग या ठिकाणी मग मला राग. त्या ठिकाणी तुला पण शिवीगाळ झाली हे मी कारण जेवढे मीडियाकडे फुटेज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुला पण शिवीगाळ झाल्याचं त्याच्या समोर येत आहे. त्या ठिकाणी तुला पण शिवीगाळ झाली का? हो, शिवीगाळ झाली म्हणून तर मी टोकाचं पाऊल उचललं. टोकाचं पाऊल उचललं. एकीकडे दुसरीकडे सिकंदर शेख असतील, परत चंद्रहार पाटील असतील, यांच्यावरती सुद्धा अन्याय झालेला आहे. यापूर्वी आता तू आहेस, म्हणजे पुण्यामधून ट्रिपल महाराष्ट्र केसरी कुणाला होऊन देत नाही असं संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे. यावर तू कशा प्रकारे बघतोस? आता महाराष्ट्राची जनता या ठिकाणी माझ्यावर अत्यंत प्रेम करणार आहे. जनतेला पण सगळं सच्चाई माहिती की काय झालेलं आहे काय नाही. आणि जर असं जर पंचांचा जर निर्णय असा जर चुकीचा राहिला तर येणाऱ्या भविष्य काळात खेळाडूचं खूप नुकसान आहे. त्याकरता पंचांवर कठोर कारवाई तुम्ही केली पाहिजे. कारवाई करून चालणार नाहीये, कारण जर त्यांनी परत जर आपण जर आत्ता पंचांना जर म्हणजे टोकाचं जर पाऊल उचललं नाही तर पंचांना त्यावर काय वचक बसणार नाही, कारण ते वारंवार चुकी करतच राहणार आणि वारंवार पैलवानांचं या ठिकाणी नुकसान होत राहणार. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुझ्यावरती 3 वर्षांची निलंबनाची कारवाई झालेली आहे. मात्र ज्या पंचांनी निकाल
निकाल दिला, संपूर्ण महाराष्ट्राने तो निकाल बघितला, त्या पंचांवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही की त्यांची चौकशी नाही. कुठं मनामध्ये खंत आहे? खंत आहे 100%. संघटना त्यांना पाठीशी घालतील. जर अख्ख्या जनतेला जर जनता बघतील व्हिडिओ मार्फत की हा चुकीचा निर्णय आहे, तर तुम्ही संघटना त्यांना पाठीशी का घालताय पंचांना? त्यांच्यावर कठोर कारवाई करा ना. जर आज त्यांच्या एका कारवाईमुळे जर एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर त्याची नुकसानाची भरपाई तुम्ही देणार आहेत का आम्हाला? हा पण प्रश्न आहे ना माझा. सर्वात महत्वाचा प्रश्न की शिवराज, जो कुस्तीचा आखाडा आहे, जो लहानपणापासून तू मातीतून मोठा झालास, जी माती अंगा खांद्याला लावून तू मोठा झालास आणि एक नाही तर डबल महाराष्ट्र सारखे किताब तू गावकऱ्यांसाठी दिलेस, पुणे जिल्ह्यासाठी दिलेस आणि तुझ्यावरती जो अन्याय झाला संपूर्ण महाराष्ट्राने एकंदरीत बघितलेला आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की कुस्तीचा आखाडा हा राजकीय आखाडा होतोय का? थेट सवाल आहे माझा. आता मी या राजकीय आखाड्याबद्दल बोलू शकत नाही कुस्तीच्या, परंतु ही जी संघटना आहे, संघटना ही फक्त पंचांना पाठीशी घालत आहे. तुम्ही पंचांनो जो चुकीचा निर्णय दिलाय तर त्या पंचांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या भविष्य काळात की मी जे काल हे कृत्य केलंय इथनं पुढे ही असंच कृत्य होत राहील आणि याच्यात काही पण होऊ शकतं, घडू शकतं. कारण पैलवानाची या ठिकाणी खूप वर्षमागची मेहनत असते आणि जर असं जर पंचांनो कठोर कारवाई जर नाही केली तर त्यांच्यावर चांगला वचक नाही बसला तरी येणाऱ्या भविष्य काळात पंच हे असे चुकीचे निर्णय घेतच राहणार. तुझ्यावरती झालेलं निलंबन तुला मान्य आहे का? निलंबन आता त्यांनी निलंबाची जी गोष्ट घेतलेली बघूया आता काय होतंय त्या ठिकाणी. सर्वात मोठा आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. या संपूर्ण घटनेमुळे घरच्यांना खूप मोठा धक्का बसला होता, कारण आई वडील असतील लहानपणापासून एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जेव्हा एक उंच भरारी घेतो तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या नेमकाच भुया उंचवलेल्या असतात आणि आई वडिलांसोबत आम्ही सकाळपासूनच त्यांच्या आई वडिलांची बोलत होतो, तुमच्या आई वडिलांची. एकंदरीत सर्वात महत्वाचं ह्या धक्क्यातून घरचे असतील किंवा तू असतील अजून सावरलायस का? त्या धक्क्यातून साहजिक सावरता येणार नाही, कारण आता म्हणजे तोंडागाशी आलेला घास होता जो आज पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज हा हिसकावून गेलेला आहे. आणि जनता जनाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, जनतेचं माझ्यावर प्रेम आहे आणि परमेश्वराची कृपा आहे माझ्यावरती, म्हणून आज मी इथपर्यंत पोचलो. आणि या लाल मातीशी एक निष्ठ राहिल्यामुळे या लाल मातीने मला भरपूर काही दिलं आणि असंच मी या लाल मातीशी एक निष्ठ निगडीत राहणार आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्रासह कोकणातली जनता सुद्धा तुझ्यावरती मनापासून प्रेम करते. आज त्या जनतेपोटी आज तू ट्रेंडिंगलाच देखील आहेस. यापुढं तुझं कसं असणार आहे? तू स्पर्धा खेळणार आहेस की कशा प्रकारे तू तुझ्यावरती निलंबन झालं त्याला अपील करणार आहेस? काय सांगशील जनतेला? जनता आतुर आहे कॅमेऱ्यामध्ये. जनतेचं माझ्यावर खूप आशीर्वाद आहे, प्रेम आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न कायम राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठीशी राहू दे आणि येणाऱ्या भविष्य काळात मी अजूनही कुस्ती खेळायचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद शिवराज, तुमच्याशी बोलत. खरं तर शिवराज या नावातच ताकद आहे, शिवराज या शब्दातच ताकद आहे. शिवराजचा जर आपण इतिहास ऐकला तर शिवराज हा लहानपणापासूनच कुस्तीप्रेमी आहे आणि लहानपणापासून संघर्ष करत लढत हा मोठा झाल्याने त्यांनी एवढे मोठे मोठे किताब या ठिकाणी केलेले आहे. मात्र प्रश्न हा उपस्थित होतो की पंचांच्या एका 10 सेकंदाच्या चुकीमुळे शिवराज सारख्या एका नवचर्चित आणि चांगल्या कुस्तीपट्ट्याचं आयुष्य बर्बाद होते कसा संतप्त सवाल आता महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. कॅमेरामन अक्षयसह मी शुभम, माझे कोकण, खेड.